आपल्या गोळी बेसण्यासाठी पीठ रेडी आहे. मी याच्यात टाकते थोडीशी कोथिंबीर. आम्ही याला गोळी बेसन म्हणतो. कोणी कोणी याला गव्हार, कोणी कोणी याला बेसनाची पोळी पण म्हणतात. तुम्ही काय म्हणता ते कमेंट करून नक्की सांगा. आता मी इकडे तवा तापायला ठेवला गॅस चालू करून आणि मी हे असं कपात घेऊन टाकते. म्हणजे तुम्ही कोणत्याही भांड्याने टाकू शकता, मग ते कमी जास्त पडत नाही. आपण असं डायरेक्ट टाकलं तर ते जास्त होतं. तवा तापायला ठेवला, याच्यावर टाकते तेल. ही रेसिपी बनवणं एकदम सोपी आहे. त्याची तयारी पण एकदम सोपी आहे, पण ती तेव्हाच कंप्लीट होते जेव्हा ती नीट पलटी केल्या जाईल. आता मी गॅस कमी ठेवला आहे. हे मी बेसन टाकते आणि गॅस मी 5 मिनटं म्हणजे असं 2-3 मिनटं कमीच ठेवते. कुठे जाड वाटलं आपल्याला तर ते असं ह्या उलथण्याने पांगून घ्यायचं आणि साईडला थोडंसं तेल आपण टाकू शकतो. आता मी गॅस थोडा फास्ट करते. नाही, गॅस कमीच ठेवते पहिला, म्हणजे कमीच ठेवायचं. तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिला. खूप खूप धन्यवाद. माझ्या लॉंग व्हिडिओला तसेच प्रतिसाद द्या. आणि तुम्ही या बेसनला काय म्हणता? आम्ही बेसन म्हणतो, गोल बेसन. कोणी बेसनाची पोळी म्हणतं. तुम्ही काय म्हणता ते कमेंट करून नक्की सांगा. आणि कशी वाटली रेसिपी हेही कमेंट करून नक्की सांगा. आपलं बेसन बनतं आहे. तुम्ही लाईव्ह बघू शकता. म्हणजे एकदम सोपी पद्धत आहे, पण ते नीट पळतलं झालं तर. अजून कसं बनतं. तर आता आपलं बेसन खालच्या बाजूने भाजले. मी आता ते पलटी करते. हे बघा, जास्त घट्ट किंवा जास्त पातळ झालं तरी असं पलटी करताना मोडतंही, कोणतीच जमत नाही. पण ते बरोबर ठेवायचं बेसन, ना जास्त पातळ ना घट्ट. आता एकदम छान बनलं. तुम्ही बघू शकता, मी लाईव्ह बनवलं आहे. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक करायला विसरू नका. आणि लाईक करायला विसरू नका. परत सांगते, लाईक करा. आपलं बेसन बनवून तयार आहे. मी असेच अजून बेसन बनवते. मी कोणी डायरेक्ट टाकतं आणि मी कपात टाकते घेऊन, असं म्हणजे ते जास्त ना पातळ पडत ना घट्ट पडत, असं बरोबर पडतं. आणि अर्धाच कप घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही. ना पातळ होत ना घट्ट होत. आता मी असेच खूप बेसन बनवणार, छोटे छोटे मस्त. गॅस कमी करायचा पहिला. जिकडे जास्त बेसन पडलं तिकडे असं पसरून घ्यायचं सगळीकडे सेम. आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. आता 2-3 मिनटं राहिलं तर ते आपोआप मस्त बरोबर बनतं ते, आणि मग मोडत नाही. चला, तर लाईक करा, कमेंट करा. लाईक करायला विसरू नका. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.